मॉर्निंग. आता माझी गुड मॉर्निंग झालेली आहे. आता तुमचा नाश्ता झाला काय? मी आता नाश्ता करते पोहे. आज मम्मीने म्हणजे पोहे बनवलेले आहे. खाऊया पोहे. माझा पण थोडेसे पोहे खराबलेत. मी ना गरम करायला ठेवलेलं. बाबू रडत होता म्हणून बाबूला बघायला गेली होती. फक्त ते खाऊन थोडे पोहेच खराबले. ते मला वरडा बेटा मी खाऊन घेते. थोडेसेच खराबले, जास्त नाही. पोहे खाऊन कॉफी प्यायची मला. नाश्ता मी केला तरी मला कॉफी आणि हॅडॅक्सचं बिस्किट लागतं. हा पोहे खायला बघ या तुम्ही पण पोहे खायला. चला कॉफी प्यायला. नवीन कपामध्ये खूप एक्सायटेड आहे कॉफी प्यायला. चला कॉफी आता बनवूया आपण. दूध गरम झालेलं आहे माझं. आपण कॉफी पिऊया. ए माय कॉफी पिएंगे मजा करके. कॉफी पिएंगे हम तो कॉफी पिएंगे. एक घूट कॉफी पिएंगे. हॅडॅक्सची बिस्किट डुबा के मजे लेंगे. मजा ना कपला खूप मिस करायची कॉफी पिता वेळी. खरं ना कधी मम्मीकडे आल्यावर हा कप तर माझा कप ऑलरेडी आहे. तर मला ना एक ब्लॅकवाला आवडलेला कप. त्याला तो झाकण असं मस्त मला एवढा आवडलेला तो कॉफीला. डिझाईन तेव्हा नक्की तो घे. पावसा मग छत्री घेऊन जा. पाऊस आहे ना. आभाळ भरलंय ते बघ. पाऊस येणारच. मला फोन आलेलाच. तुझ्या मम्मीला सांग बाजारात जाता वेळी हे घेऊन जा.
नवीन कपामध्ये मी कॉफी पिणार. नवीन कपात दाखवलं. येस. आणि हॅनेक्स बिस्किट पण मी आणलं. आपलं काय डिमांडमध्ये एवढं चांगलं ऑफर लागत. हॅनेक्स बिस्किट मला माहिती स्वस्त भेटतं. किती होतं पॅकेट मोबाईल हॅनेक्स बिस्किटचं? हॅनेक्स बिस्किटचं पॅकेट आय थिंक 120 140ला होतं. ते 83ला भेटलं मोठं. ते 5 मी घरी पण हेच बिस्किट घेते. राशन परवडत नाही. राशन डिमांडमध्ये आम्ही वाणीकडेच भरतो राशन. फक्त असं बिस्किट वगैरे काय बिस्किट वगैरे काय लागत असेल ना, बिस्किट साबण म्हणा आणि ते हार्पिक वगैरे मला ते आणि कम्फर्ट वगैरे जास्त ना ते आम्ही डिमांडमधून आणतो. तांदूळ वगैरे नाही मिळत. लय महाग आहे बाबा. चला आता आपण कॉफी पिऊ. कॉफी पिऊया. गरम आहे खूप. स्लो अशी. येस कम ऑन. जुलू ये इथे नाश्ता करायला. दादा हे दादाची पूजा चालू आहे. बघू शकता तुम्ही. माझे हस्बंड नाश्ता करून पण गेले आम्हाला. चला हाइड एंड सीक डुबा डुबा के हम खाएंगे और मज़े लेंगे. हम तो कॉफ़ी पिएंगे. हम तो कॉफ़ी पिएंगे. मला असं वाटते ना, मला जरा नाही आवडत. एकदम स्ट्रॉंग झाले. एकदम स्ट्रॉंग. मला वाटलं की 2 पॅकेट आहे पण त्याच्या आतमध्ये एक पॅकेट होतं मला माहितीच नाही. तर मी 3ही टाकलं. 3 म्हणजे ते कपामध्ये पडलं तेव्हा मला समजलं की बाबा 3च करून एक काढला मी. त्याला आपण आता नाश्ता करून कॉफी पिऊन झाल्यावर भेटू. माझी मम्मी गेली बाजारात. तोपर्यंत मी डाळ भात लावून ठेवते कारण की आज नॉनव्हेजचा दिवस असतो. तसं मला मी सांगितलं होतं. नॉनव्हेजच्या दिवशी आम्हाला खूप लेट होतं. व्हेज पण बनावं लागतं, नॉनव्हेज पण बनावं लागतं. माझ्या मोठ्या भावाला डाळ भात आता बनवते. पहिला भात घालते. भात झाला की मग मी डाळ फोडणीला घालेन. तांदूळ धुवून घेते आता मस्त मी. तांदूळ धुवून घेते. रोहितचा व्हिडिओ कॉल होता आता. एकविराला गेला ना, तुम्हाला ते मंदिर दाखवत होता. त्याला बोलले एकविराची मूर्ती घेऊन ये. डाळ किती काढायची मम्मी? दोघांपुरतीच काढायची ना डाळ. काय घेऊन आलीस तू? हा ग मटन. मला परत मटणाची बिर्याणी खाऊशी वाटली. मम्मी आपण एकदा ना मटन सुकं ट्राय केलं पाहिजे. हां जसं आपण चिकन बनवतो सुकं तसं. नको सुकं कपड्याच पुसणं तो धुवायचा ना. पण आपण नवीन काढूया. चला
ते पाणी का भरून काढू काय? हां मग दे ना मला. त्या टोपतच ना खालच्या टोप अर्धच आहे. एकशे 60 बोलत होता काय हे तर मग हां 130ला घेतलं. 100ला आणायचं होतं. 100लाच बोलले होते मी नाही बोलला प्लास्टिक आहे. तेच तर प्लास्टिकचं आहे ते. तुझे औषध नाही आहे ना याच्यात ते पण दे. कसलं औषध? ना आहे. उद्या पिते मी उद्या. मीठ कुठे आहे? आणि साखरेचा डबा बसतो. कॉफी याच्यात नको साईडला कपडे टाईम नको ठेवू. कोपऱ्यात साईडला चार ठेव. एक मिनिट डब्बा मीठ टाकूया. कोण कोण भातात मीठ नाही टाकत पण आम्हाला मिठाशिवाय जमत नाही. मीठ टाकतं. काय बोलते ते सगळं नाही बाहेर ठेवायचं. अरे संपलं दोन फेकून द्यायचे बाबूचे खोकल्याचं औषध. माझे आयुर्वेदिक खोकला सुरू आहे. खोकला कशाला घेऊ? हा त्याच्यामध्ये असं येस लवकर आलीस पण. मी तुम्हाला आणलं मी पुरण तिथं नाही केलं हे पण शरीर पण ते डाळ कसं करायला लावते मग? नाही डाळ संध्याकाळी करायचं होईल ना थोडी लवकर यायला मला चिकन सुकलं आणली संध्याकाळी ह्याच्याबरोबर भाज्या ठेवतच नाही करतो ते बाजूला आपण नाही काही आहे खारका बिलका त्याच्यातून डाळ आपण भिजत घालू. आम्ही फक्त मुगाची डाळ बनवतो. आम्ही कुठला डिश नाही करत. मटन नका धुवून घेऊ का मी? मटन धुवून घेऊ लगेच. उभा आहे तर चमचे होते ना हे चमचे त्या आदतपासून त्याचे तरी टाक घासून हे खाय ना बाबूला छान वाटतं या खूपच छान वाटतंय. बघूनच मला बरोबर एकदम. काय सांगता तुम्ही? बरं चांगलं वाटतं बाबूला. हा मालिश करके अल्कोहोल आणि मग दूध वगैरे. जे मटन आपण धुवून काढूया. आता नूडलचं पण चिकन आणलेलं आहे. हां उद्या बोलणं डाळ संपली मोडी. मांडीचं
ओ मांडी आहे चमक. तुला मोठे मोठे लय मोठे मोठे पीस करतो तर मीडियम पाहिजे पीस. सिरियल बघायचं मला. आला नाही का चालू नाही आवाज येत नाही काय. एवढं थंडमध्ये फ्रेश नाही का मटन. हो थंड थंड काय हो असं का. तू हड्डी नाही आणली. अरे नळी नाही घेतली म्हटलं नळीमध्ये वजन होते तर वजन होतं मटण कमी येतं मग. माझ्या मम्मीला मटन रोज दिलं तर कंटाळणार नाही तुम्ही बघू शकता. आमच्या सगळ्यांना मटण आवडतं पण काळ्या मसाला मजा येते खायला. काळ्या मसाला काय लागतं जबरदस्त. तर माझा हजबंड खात नाही ना म्हणून आम्ही लाल मसाला खातो. मला कापून घेते खूप खूप मोठे मोठे पीस आहेत. हे असे बिर्याणीला छान वाटतात म्हणून मी जे 2 पीस करतो म्हणजे मीडियम साईज करतो. डाळ तुझा पाठ संपली नाही पण कधी नाश्ता करणार तो. नंतर काय तेव्हा पण मग आहे ना काम आम्हा वर्क फ्रॉम होम आहे ना जॉब. बरं आहे मस्त आहे आम्हाला पण काम लावायचं ना. श्री कृष्ण गोविंदी काय ग काय जीवित दिली कलेजी आहे. मला तर जिबीसारखंच वाटतं. हे पहिले हंडी नाही कापून हड्डी कसं कापायचं. हा कसं कापू पण आमची तुझी पागल झाली घरात कोण पण पागल होते दुखते तू आणि बाहेर गावचं पाहून येते डायरेक्ट. काय कचऱ्याची पिशवी जात खराब आहे. कलेची काढली कलेची पण खात नाही यार. चरबी पोटात आणि कलरची टाकली काय चरबी टाक चरबी आहे का तर काहीच नाही. चरबी टाकायला बाबाच्याला माझ्या पुन्हा हे गडबड झालेली आहे. मी मगाशी भात घातला होता ना भात पुन्हा कुकरमध्ये सांगला आहे. बघू शकता ते बघा. तर मला मम्मी वरडेन ते वरडायच्या अगोदर माझ्या डोक्यात एक काहीतरी प्लॅन आला आहे ते मला मी दाखवते. हे बघा भात मी ह्याच्यात काढून ठेवलेला आहे. डोंगर करून झालेला आहे.
डाळीला फोडणी पण दिली आहे, डाळ पण झालेली आहे. आता आपण झाकण लावू. तर आता मी चहा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. चहा पिऊया, 7 वाजले. चहा पिऊया. चहा म्हणजे मी माझं बटर आहे चिंचवणे म्हणून मी आता चहा पिते. कॉफी मी एकच टाईम पिते, सकाळी नाही पिली, संध्याकाळी पिला, सगळंच पिते. चहा पिते वेळेला. चला या चहा प्यायला. बघा मी बटर नाही घेते, बिस्किटच खाते, त्याच्यात नको बटर. तिथे आमचं एवढं पाऊस पडून पण एवढं गरम होतं आहे, काय समजत नाही की पावसाळा आहे काय उन्हाळा आहे ते. चला आपण बिस्किट खाऊ. पावसामध्ये मकई खायला मजा येते. हो. बिस्किट खायला. आमची ते मॅच चालू आहे, पप्पाला मॅच लावली. मला मॅच समजत पण नाही. कॉम्पिटिशन चाललेलं आहे, काय ना का म्हणतात पंजा लावण्याची कॉम्पिटिशन चाललेलं आहे. माझ्या दोघं भावांची. बघू त्याच्यामधलं एक कोण जिंकते. या दोघं पण पेलवान आहेत. एक कबड्डी प्लेयर, एक खो खो प्लेयर. मम्मी इकडे बघू पहिला कोण जिंकते. चला कम ऑन. ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण की रात्री जेवायला खूप उशीर झाला होता, म्हणून मला आपला व्हिडिओ काढायला भेटलेला नाही. 1 वाजला होता.